नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, WRDच्या संदर्भात काही अपडेट आलेली आहे का असे प्रश्न वारंवार चॅनलला येत आहे. तर डायरेक्ट आपण WRDच्या साईडवरती आलेलो आहोत. ठीक आहे. तर याच्यानंतर तुम्ही बघू शकता, खाली जर आपण स्क्रोल डाऊन करत गेलो मित्रांनो, तर आपल्याला WRDच्या संदर्भात जे आहे कसल्या प्रकारचे अपडेट इथे सध्या तरी दिसणार नाही. बघा, प्रसिद्धीपत्रक प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांच्या नियुक्तीबाबतची जी 28/11/2024 होतं, त्याच्यानंतर कसल्याही प्रकारची अपडेट आहे ती जे WRDने दिलेली नाही. ठीक आहे. एक मधामध्ये जे आहे ते पत्रक आलेलं होतं, त्याच्यावरती मी तुम्हाला ते पत्रक टेलिग्रामवरती चॅनलवरती ऑलरेडी टाकलेलं होतं. तर आता ते पत्रक नेमकं कोणतं होतं ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर याच्यावरती आता अजूनपर्यंत कसल्याही प्रकारचे जे आहे ते अपडेट आलेले नाही. तर दुसरं जे पत्रक आहे ते पत्रक मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवतो, नेमकं ते पत्रक काय होतं. तर त्याच्याकरता आपल्याला बॅक द्यावं लागणार आहे आणि आपला जो टेलिग्राम चॅनल आहे किंवा गॅलरी आहे, मी त्याच्यातून ते पत्रक तुम्हाला वाचून दाखवतो. हा आपला ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे. ठीक आहे. कोर्टाचे सर्व निकाल मी याच्यावरती टाकलेले आहे कालच, आणि निकाल कसे बघायचे ते त्याच्यावरती सुद्धा मी तुम्हाला एक लिंक याच्यामध्ये दिलेली आहे. जे कोर्टाशी निगडीत असेल विद्यार्थी त्यांनी ते बघून घ्यावे. ठीक आहे. तर आता बघा, जलसंपदा विभागाच्या संदर्भात एक प्रसिद्धीपत्रक आलेलं होतं. ते प्रसिद्धीपत्रक मित्रांनो मी इथे टाकलेलं होतं. ठीक आहे. बघू शकता, 28/11/2024चं प्रसिद्धीपत्रक त्यांनी दिलेलं होतं. तर या 28/11/2024च्या प्रसिद्धीपत्रकात जे आता आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं की जे लास्ट होतं ते अपडेट 28/11/2024चीच होती, आणि त्या 28/11/2024च्या अपडेटमध्ये जे प्रसिद्धीपत्रक त्यांनी जाहीर केलेलं होतं ते नेमकं काय होतं ते तुम्हाला इथे दाखवतो. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये दिलं होतं मित्रांनो, जलसंपदा विभागाच्या गट ब राजपत्रित्व गट क सरळ सेवा भरती प्रक्रिया सन 2023 अन्वये सर्व परिमंडळ स्तरावरील निवड प्रत्यक्ष याद्या जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने सर्व परिमंडळ स्तरावरून महामंडळ किंवा प्रदेश कार्यालय मंडळ कार्यालयास नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे. त्यानुसार शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांपैकी जे उमेदवार संबंधित कार्यालयाच्या कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित नव्हते, तसेच ज्यांची रुजू होण्याची इच्छुक नसल्याचे कळवले ते उमेदवार, म्हणजे ज्यांची इच्छा नाही रुजू होण्याची, आणि जे उमेदवार विहित मुदतीत रुजू झाले नाहीत, उमेदवार रुजू होऊ शकत नाही, अशा प्रत्यक्ष यादी वैधतेच्या मर्यादित राजीनामा दिला असून, किंवा जे विद्यार्थी असेल रुजू झाल्यानंतर सेवेच्या आवश्यक अटी व शर्ती पूर्ण करू शकत नसेल किंवा नसल्याने प्रत्यक्ष यादी वैधतेच्या मर्यादेत अपात्र झालेले आहेत, अशा उमेदवारांची वर्गनिहाय माहिती घेऊन समांतर व सामाजिक आरक्षणानुसार प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबतची कार्यवाही सर्व परिमंडळ स्तरावरून करण्यात येत आहे. सर्व परिमंडळ कार्यालयातील प्रत्यक्ष यादीतील नियुक्तीसाठी शिफारस करण्याबाबतची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे, आणि नियुक्तीसाठी शिफारस यादी उमेदवारास व मंडळ कार्यालयास ईमेलद्वारे कळवण्यात येत आहे. ठीक आहे. तर मेलद्वारे सर्व कळवण्यात येत आहे, आणि मित्रांनो लवकर ही प्रोसेस झालेली असते. आचारसंहिता लागली, आचारसंहितेमुळे जी आहे ते प्रोसेस भरतीची थांबवली. आता जी प्रोसेस आहे परत लगेच चालू होणार आहे, आणि या वीकमध्ये आपल्याला जे आहे ती प्रोसेस सुरू झालेली बघायला मिळणार आहे, आणि जे प्रसिद्धीपत्रक आहे ते प्रसिद्धीपत्रकसुद्धा साईडवरती यायला सुरुवात होणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे जे आहे WRDच्या संदर्भात किंवा कोणत्याही परीक्षेच्या संदर्भात जे आहे मित्रांनो, जोपर्यंत भरती पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी जे आहे ते व्हिडिओ याच्यावरती तुमच्या पुढे जे अपडेट आहे ते घेऊन येत राहील. टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत राहील, आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा घेऊन येत राहील. त्यामुळे मित्रांनो कसल्याही प्रकारची काळजी करू नका. सोबत जे विद्यार्थी कोर्टात लागले असेल त्यांना मनापासून भरपूर शुभेच्छा, आणि जे वेटिंग लिस्टवरती असेल त्यांनासुद्धा शुभेच्छा, आणि ज्यांचं राहिलेलं असेल त्यांनी पुन्हा प्रयत्न करा, एवढंच मी सांगू इच्छितो. आणि बाकी काही अपडेट आले तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नेहमीप्रमाणे पोहोचवण्याचे कार्य वेळोवेळी केले जाईल. तोपर्यंत मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.